छत्रपती शिवाजी महाराज की तुम्हाला महत्वाचं आधी एक सांगतो, या कायद्याविषयी किती गैरसमज झाले. तो कायदा आणि याला कोणीच चॅलेंज करू शकत हे तुम्हाला मी त्याचे ठोकून सांगतो. कारण ज्यावेळेस 11 वाजता आमच्याकडे घेऊन आले त्यावेळेस मुंबई हायकोर्टाचे सगळे ज्येष्ठ वकील मी बोलवले, अभ्यासक बोलवले, तज्ज्ञ सुद्धा बोलवले आणि सगळ्यांनी 11 ते 3 वाजेपर्यंत एका शब्दाचा किसच पाडला. इतके एका शब्दावर तुटून पडले सगळे आणि एकूण सगळ्यांनी सांगितलं याला काहीच धोका. आता ते आपले होते म्हणून म्हणते, पण आज ज्या बाईट झाल्या, जे मतांतर त्याच्यावर झाले, घटना तज्ञ म्हणते की याची व्याख्याच इतकी भयानक आहे की याला काहीच होऊ शकत. त्यामुळे ही कायदा खूप मोठा तयार झालेला आपल्या समोर. तुम्ही थोडासा जरी शेतकरी असला तरी निवांत विचार करा, आपल्या लेकरासाठी हा कायदा बनला, आयुष्यभरासाठी किती मोठं काम या गावानं या समाजाने केलं. महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाने खूप मोठा कायदा आहे. त्याच्यातून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य आता थांबू शकत नाही. आता मराठवाड्यात काही नोंदी कमी होती. आपण त्यांना 1884चं गॅजेट घ्यायला लावलं. आता ती शिंदे साहेबाच्या समितीकडे देणार आहे आणि ती समिती त्याला आता शासकीय दर्जा त्याला अगोदर द्यावा लागणार आहे, तरच ती घेत आहे. 1884च्या जनगणने सुद्धा कुंडी, तर तेही आरक्षणात मराठ्यांना जाता येते आणि ओबीसी आरक्षणातून मराठ्यांचाच फायदा होतो. आपल्या पोराचा, आपल्या मराठ्यांच्या पोराचा चारही बाजूने फायदा कसा होईल याच्यासाठी हे आंदोलन खूप यशस्वी झालं. जवळपास काल 7 शासन निर्णय झाले. शासन निर्णय काल 7 झाले. त्याच्यात अधिसूचना 2 आहेत, राजपत्र 1 आहे. म्हणजे राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अध्यादेशाचं सुद्धा पत्र फक्त आता कायद्यात रूपांतर होण्यासाठी अधिवेशनाची आवश्यकता आहे. तर अधिवेशन आता लगेच या फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात तेही कायदा लागून जाईल. म्हणजे 8, 12, 13 दिवसात आपल्या डोक्यावरचं सगळं वजन आता कमी होणार आहे. कोणी काही केलं तरी या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी 100% यावेळेस विजय मिळवला. आता समोरच्या विजय मान्य नसल्यावर ते म्हणणारच, निवडणुकीत नसतं एका मताने पाडत ते पडो म्हणतच नाही. ते म्हणतो एकच कम पडले नाही, मी निवडून आलो पडला म्हण ना. तसा कायदा झालाय. आता ज्याला मराठ्यांचं वाईट करायचंय, ज्याला मराठ्यांविषयी कधी विष ओकायची सवय, तो किती चांगलं झालं तर ते म्हणणार चांगला नाही झालं.